सर्वप्रथम मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांना। काल 26 जानेवारी नाशिकमध्ये थोडं वातावरण बिघडलं गेलं। बिघडलं म्हणण्यापेक्षा त्या ताईंनी जे उचलून धरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरती, तर त्या ताईला सर्वात पहिले माझा क्रांतिकारी जय भीम। की इतके लोक भाषण ऐकत असताना सुद्धा सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करून आणि त्या ताईने आपली ड्युटीवरती कार्यरत असताना सुद्धा पाऊल उचललं की जर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी विसरत असेल किंवा त्यांना जर खाली लेखण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प राहणार नाही। मग मला एकच म्हणायचं आहे की इतक्या याच्यामध्ये भाषण करताना किंवा ऐकताना सर्व लोक होते, मग त्यांच्या लक्षात आलं नाही का फक्त एका लेडीजनीच ऐकलं का? ते नाही। पण मला एकच म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, ज्यावरती आपला देश चालतो, त्यांना तुम्ही कसे विसरू शकतात? नाही विसरू शकत। कारण कोणी पण ज्या वेळेस पदावरती बसतो त्यावेळेस भारताची राज्यघटना जी आहे त्याचे नेम हे तुम्हाला धरूनच तुमचं कार्य करावं लागतं। आणि तुम्ही अशा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतायत की ज्या दिवशी आपल्या देशामध्ये संविधान लागू करण्यात आलं। त्या संविधानाच्या कलमाशिवाय आपण काहीच करू शकत नाही, असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान। आणि ते संविधान 26 जानेवारी 1950 रोजी ज्या वेळेस लागू करण्यात आलं आणि आपण भाषणही त्याच याच्यावरती करतोय, तर मग तुम्ही विसरता कसे? हा एक मेन प्रश्न। मग तुम्ही भाषण कोणत्या गोष्टीवर करायला आले होते? बाकीचे इतर तुम्ही का विसरू नाही शकले? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच तुम्ही विसरले का? आणि त्या ताईंनी जो स्टँड घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरती, तर खरोखर त्यांचा सन्मानायोग आहे। कारण मी तर हेच म्हणेल की आपल्यामधला माणूस कुठेतरी मरत चाललाय। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस जागून आपल्यासाठी काय नाही केलं, अशा डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान होताना सुद्धा तुम्ही बघतात म्हटल्यावरती तुम्हाला काय बोललं पाहिजे? कुठं गेली तुमच्यातली माणुसकी आणि कुठं चाललाय तुम्ही? का गुलाम बनत चालला आहे? फक्त 14 एप्रिल आली, बाबासाहेबांची डीजे लावून मिरवणूक काढा, नाचा, हे करा, याला बाबासाहेब मानणं नाही म्हणत। बाबासाहेब हा तुमच्या रक्तामध्ये दिसला पाहिजे। कोणी रे म्हटलं तर तुम्हाला ते बाबासाहेबाच्या विरुद्धामध्ये कोणी बोललं तर त्याचं उत्तर पण देता आलं पाहिजे। म्हणून असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस गुलाम बनूनच जगा। तुम्ही गुलामीत होते म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं आणि स्वतः जगण्याचं विसरून तुमच्यासाठी रात्र जागून त्यांनी तुमच्यासाठी नियम तयार केले की माझा समाज, माझा हा दुबळा समाज कुठेतरी माणूस म्हणून जगावं, कुठेतरी त्यांना त्यांचावाला मत मांडण्याचं एक जागा मिळावी आणि हे त्यांच्या स्वाभिमानाने जगू शकावं। ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जे काही केलं हे तुम्ही विसरत चाललात। तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे विसरू नका तुम्ही की ते होते म्हणून आज आपण आहोत, नाही तर आज पण आपली तीच अवस्था होणार की आपल्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू हे बांधायला वेळ नाही लागणार। तर तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत ठेवायचा असेल तर पहिले तुमच्या रक्तामध्ये जिवंत ठेवा आणि नंतर समोरच्याला जागी करा, जसं त्या ताईने केलं। असं म्हणून मी तर त्या ताईचं तोंड भरून कौतुक करते, असं की खरोखर एक म्हणतो ना आपण स्त्रीची जी ताकद असते ही त्या ताईने आज दाखवून दिली की ज्या वेळेस माझ्या बापाला कोणी काही बोलेल त्यावेळेस मी सहन नाही करू शकत। आणि खरंच आहे ते की एक वेळेस आपल्या मुलाला किंवा आपल्या बापाला जर सख्या कोणी बोललं ना तर त्याला उत्तर देऊ नका। पण ज्या बापाने आपल्यासाठी लढून सगळं काही करून आपल्याला जे जगण्याचं आणि वागण्याचं, जे राहण्याचं स्थान बनवून दिलेलं आहे, त्या स्थानाला विसरू नका। आणि तुमच्यामधला
भीम कधी मरू देऊ नका. तुम्ही जर असेच घाबरत राहिले ना भावांनो बहिणींनो, तर तुम्हाला गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू बांधायला जास्त वेळ लागणार नाही. आणि हे पण मी शेवटचं माझं वाक्य सांगणार की ज्या दिवशी तुम्हाला पायाखाली तुडवल्या जाईल त्या दिवशी ह्या दुनियेमध्ये किंवा ह्या जगामध्ये दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैदा होणार नाही. जय हिंद, जय भारत. जर माझ्या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला काही राग आला असेल किंवा काही वाटलं असेल तर नक्कीच विचार करा आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवरती चाला.